आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। वॉलमन पैशासाठी पाणी सोडतो, नागरिकांचा हंडा मोर्चा, सोमवारी आळंदी रस्ता रोको इशारा। कळस, गणेशनगर आणि बोपकेल परिसरात जाणून बुजून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी केला आहे। कालच दुरुस्ती केलेली जलवाहिनी आज पुन्हा फुटल्याचा प्रकार समोर आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। काही समाजकंटकांकडून मोबाईलद्वारे दिशाभूल करणारे मेसेज पसरवले जात असून यांच्यावर तात्काळ पोलीस गुन्हे दाखल करण्याची मागणी टिंगरे यांनी केली आहे। पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास सोमवारी आळंदी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जाणून बुजून सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईत ढकलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या आंदोलनात प्रभाग क्रमांक 1 धानोरी कळस लोहगावच्या नगरसेविका रेखा टिंगरे उपस्थित होत्या। गणेशनगर आणि बोपकेल भागातील मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते। पुरेसे पाणी मिळावं या मागणीसाठी नागरिकांनी हंडा मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला। टिंगरे यांनी थेट आरोप करत सांगितलं की येथील वॉलमन पैसे घेऊन पाणी सोडत असून पाणी टंचाईस तोच कारणीभूत आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून गणेशनगरमधील 3 ते 7 नंबर गल्लीला पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत। पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून आम्हाला वंचित ठेवणारे त्यांचे घाणेरडे राजकारण सुरू आहे असा संतप्त आरोप येथील महिलांनी केला। जवळपास 200 महिलांनी हंडा मोर्चा काढत आळंदी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला। पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास सोमवारी आळंदी रस्ता पूर्णतः रोखण्यात येईल असा ठाम इशारा या महिलांनी दिला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। आज फक्त या ठिकाणी हे आळंदी रोड अडवलेला आहे। सोमवारी पूर्ण दिवसभर हा चक्का जाम केला आहे आळंदी रोड। एवढंच या निमित्तानं सांगतो आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी विनंती करतो। 1-1.5 महिना झालेला आहे पाण्याचा प्रॉब्लेम। नागरिकांनी आज आंदोलन केलेलं आहे। रावेत येथे लाईन लिकेज झालेली, त्यामुळं एवढा इश्यू चालू होता, प्रॉब्लेम पाण्याचा इश्यू चालला होता। पण आता ती लाईनचं काम पण झालेलं आहे। आपण आज पाणी चालू करतोय रावेतवरून, त्यामुळं ज्युनियर इंजिनियर आणि जनतेला खूप त्रास आहे ना। आज 1-2 महिने झाले पाणी नाही, आता रावेतवरून जेव्हा पाणी सुरळीत चालू होईल ना, सर्वांना वेळेवर पाणी मिळेल। आता आपण रावेतवरून पाणी येत नव्हतं, त्यामुळं पर्यायी पाणी देत होतो सगळ्यांना, त्याचा थोडासा फ्लो कमी मिळत होता, त्यामुळे इश्यू येत होता। आता रावेतवरून त्यांना सुरळीत पाणी चालू आहे। सायलीगड ज्युनियर इंजिनियर नाही, आज आपण रावेतवरून पाणी सुरू करतो संध्याकाळी। हो। काही नागरिक रोड जाम करायसाठी आलेले होते, काय सांगितलं? गणेशनगर परिसरामध्ये गेले 2 महिन्यापासून पाण्याची हेळसाळ चालू आहे। आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्या आता सकाळपासून जवळ 100 ते 200 महिला रोड नंबर 3 ते 7-8 पर्यंत संपूर्ण 100-200 महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। नागरिकांचा तीव्र निषेध, तीव्र उद्रेक झालेला आहे। या ठिकाणी जे वॉलमॅन आहेत, जे ऑपरेट करतात लाईन्स वगैरे, ते त्यांच्यावरतीच खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल केले पाहिजे। ते माझा आरोप आहे की तो पैसे घेऊनच पाणी सोडायचा प्रयत्न करतोय। लाईन फुटल्यात, काही भागात कसं पाणी येते, संपूर्ण गणेशनगरला का पाणी येत नाहीये? संबंधित त्या ठिकाणी कोण लोक असतील, त्या ठिकाणी वॉलमॅन आहे, त्यांच्या जे साथीदार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची सर्व स्थानिक महिलांची मागणी आहे। तातडीने पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले पाहिजे। कालपर्यंत काम झालं असं रावेचं आम्हाला सांगितलं। 10 ठिकाणी लाईन फुटत्यात, परत चालू होत्यात, पाणी परत सोडताय। आजही परत लाईन फुटल्याचं आम्हाला वॉल लिकेज झालेलं सांगितलं जाते। हे जाणून बुजून प्लॅनिंग करून संपूर्ण जनतेला वेठी धरण्याचं काम पुणे महापालिकेचे अधिकारी करते। त्यांना पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करते, आज उद्यापासून आम्हाला पाण्याच्या लाईन मधनच पाणी द्या, नाहीतर आम्ही पूर्ण आळंदी रोड या ठिकाणी सर्व माझ्या महिला भगिनींच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपल्याला निर्देश देतोय की आम्ही आळंदी रोड पूर्ण जाम करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला
लाईन मधनं पाणी देणार नाही तोपर्यंत. आणि पुन्हा एकदा पुणे महापालिकेचा आणि अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करते. जो वॉलमॅन पैसे घेऊन पाणी सोडतो त्याचा देखील निषेध करते. त्या वॉलमॅनची बदली करा अशी सर्व गणेश नगर मधील माझ्या सर्व माता भगिनींची मागणी आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, रोज पाणी दिलंच पाहिजे. असं कळालं की त्या टँकरवाला येतोय त्या आरेगाड्याची भाषा करतोय असं काय ते नागरिकांचं म्हणणं आहे. त्या टँकरच्या बाबतीत देखील महिलांची आता तेच कंप्लेंट आहे की काही ठिकाणी टँकर पुरवतात, काही ठिकाणी जाऊ देत नाही टँकर. तर ही जी आरेरावी आहे, ही जी हुकुमशाही आहे ती कुठल्याही प्रकारे झाली नाही पाहिजे. सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतात, सर्वांना पाणी द्यायचा अधिकार. टँकर मधनं पाणी किती देऊ शकतो आपण? 2-4 येतात ते पण ठरव की एखाद्याच गल्लीमध्ये जो वॉलमॅन सांगत त्याच भागामध्ये जातोय. तर भगिनींनी कुणाकडे नाही मागायचा. त्यासाठी लाईन मधनच पाणी दिलं पाहिजे हा आमचा कटाक्षाने शब्द आहे. आणि या ठिकाणी महापालिकेने ते पूर्ण करा नाही तर आम्ही आळंदी रोड जाम करणार आहोत. पाणीचा प्रॉब्लेम दिसतोय, काय सांगतात? गणेश नगर मध्ये गेली 1.5 महिन्यापासून पाण्याचा एक थेंबही नाही. त्या ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई केलेली आहे. ह्या परिसरामध्ये गणेश नगर असेल, कळस असेल, ह्या ठिकाणी प्रशासनाने जाणून बुजून लाईन फोडल्यात. काल लाईन रिपेअर झाली, आज परत फोडली. आज कशी काय फोडली? असं कुठं असतं का? तुमच्या बोपच्या फाटेला लाईन फुटती, तुमच्या कळसच्या दर्ग्यापाशी लाईन फुटती, टिंगरला लाईन फुटती, कळसला लाईन फुटती. आज काल काम केलं तुम्ही ह्याला रावेतला, तिथं परत आज लाईन फुटली. असं हे काय म्हणजे काय कामं करतात लोकांच्या भावनेशी खेळतात. हे लोकांना त्रास देण्याचं काम प्रशासन चालू आहे. आणि याच्या मागे कोण असेल त्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे. आणि आज काही मोबाईलवर मेसेज फिरतात, तो बर्गे नावाचा कोण आहे त्यांनी महादर्शकनी लोकांना पाणी मिळणार आहे म्हणतो. त्या बापाच्या घरचं पाणी आहे का? त्या भाडकावच्या नावाची उद्या पोलीस कंप्लेंट, आम्ही सगळेच उद्या पोलीस कंप्लेंट देणार. सगळ्या महिला जाऊन गणेश नगर जेवढे महिला आहे त्याच्या नावाची तो ब्लॅकमेल करतोय इथं. आणि जो वॉलमॅन आहे तो पण ब्लॅकमेल करतोय. त्याच्यावर ह्या दोघांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आम्ही या ठिकाणी आज हे शेवटची वॉर्निंग आहे. अन्यथा ह्या सगळ्यांचा पोलीस बंदोबस्त करू, यांच्या गुन्हे दाखल करणार आहोत. आणि प्रशासनातही आज आम्ही आता आळंदी रोडला मेन रोडवर आहोत. या ठिकाणी सोमवारी अख्खा आळंदी रोड अडवला जाईल. जोपर्यंत रोज पाणी मिळत नाही तोपर्यंत इथं सुट्टी दिली जाणार नाही. आज अंडा मोर्चा काढलेला आपण कुठला एरिया आहे काय सांगणार? हा गणेश नगर बोपखेलचा एरिया आहे. पण रोड नंबर 3 पासून 7 नंबर पर्यंत पाणी येत नाहीये. हे 2 महिन्यापासून. रोड नंबर 8 लाही येत नाहीये पाणी. हे 2 महिन्यापासून चाललंय. 1 जानेवारी पासून तर पक्का ह्यांनी ठरवलंच होतं पाणी द्यायचंच नाही म्हणून. आणि 9 नंबर पासून 18 नंबर पर्यंत पाणी कसं पोहोचतंय याचं कारण हवंय. कॉक तिकडं फिरू शकतो, कॉक इकडं का नाही फिरू शकत? टँकरचं पाणी पुरवता, रोज पाणी येत नाही टँकरचं. त्या बावडीमधलं पाणी तुम्ही आम्हाला देताय टँकरचं. इथं आम्ही आजारी पडलोय. हा, इथं आम्ही मेल्यानंतर तुम्ही टँकर पाठवणार आहे का? पाणी पोहोचवणार आहे का? पाण्याचा त्रास असल्यामुळे लोक जमा झालेत. ज्याला त्रास नाही ते घरात बसलेत बंद करून दरवाजे. बोललेल्याचं तोंड दिसतं ना, पण बघा हे किती प्रॉब्लेम चाललेत आमचे. आम्ही टॅक्स भरत नाहीये का? पाण्याचं बिल भरत नाहीये का? कशामुळे हे असं वाद संवाद आमच्या लोकांमध्ये भांडण लावलं त्या लोकांनी? कशामुळे आम्ही यांना वोट द्यायचा? 4 दिवसापासून म्हणतायत 4 दिवसापासून पाणी सोडणार आहे, पाणी सोडणार आहे. तिथं काम चालू आहे, तिथं काम चालू आहे. आमच्यातलं एक माणूस गेला नाहीये तिथं पाणी चेक करायला. कुठे काम चालू आहे? गणेश नगर मध्ये फक्त ही 4-5 रोडला प्रॉब्लेम आहे, बाकीचं काय नाहीये प्रॉब्लेम. म्हणजे ह्याच्यामध्ये पण राजकारण चालू आहे. ज्याचे खिशे भरलेत ते गपचूप बसलेत, ज्याचे खिशे नाही भरले ते बिचारे पळतायत. आम्ही मेन रोड बंद करणार आहे उद्या. कुठला यायचं ठीक आहे. आता आम्ही रोड बंद करणार आहे. कुठला नेता येतोय ना तो बघू तिथे आता. टँकर पण येऊ देणार. पुणे महापालिका प्रशासनाला विनंती आहे की गणेश नगर या भागात पाण्याचा खूपच प्रॉब्लेम होत आहे. आणि वेळोवेळी भरपूर आश्वासने दिली की आज सोडतं पाणी, आज काम झालेलं आहे, उद्या येईल पाणी. तर असं वारंवार करूनही लोकांना पाणी मिळालेलं नाहीये. लोक रात्र जागलेली आहेत. लोकांनी ऑफिसला जायचं कधी, यायचं कधी, पाणी भरणार कोण? घरात जे यंग पीपल आहेत ते जर ऑफिसला गेले तर घरात एजंट लोक असतात, ते कधी पाणी भरणार, कधी टँकर येणार, किती वेळ वाट बघत बसायची. अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत. आणि पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे लोकांचे मानसिक शारीरिक त्रास पण खूप सहन करावा लागत आहे. ठीक है नहीं, हमारी मेन प्रॉब्लम ये है कि 2 महीने से हमको बिल्कुल भी पानी नहीं है. पानी है ही नहीं, 2 महीना हो गया. और टैंकर आता है, एक घर में आता है, दूसरे घर को छोड़ के जाता है. फिर टैंकर वाला बोलता है मेरे पास पाइप नहीं है, हम आपकी टंकी में पानी नहीं डाल सकते हैं.
जो टैंकर आता है वो बोलता है हमारे पास इतना बड़ा पाइप नहीं है, आपकी टंकी तक नहीं पहुंच रहा है, तो हम क्या करेंगे? कितना दिन हो गया? 2 महीने होने को पूरा आए हैं, 2 महीने होने को आए हैं, ना हमारा पीने का पानी, ना नहाना धोने का पानी, हम कपड़े बाहर दे रहे हैं। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।